नमस्कार, मी स्मृती सुभाष. माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. खूपच गहिवरून आला आहे आणि म्हणूनच मी ठरवलं की व्लॉगिंगला सुरुवात करायची. पहिलाच व्लॉग आहे, पण नैराश्याने भरलेला आहे. पण मला ह्या नैराश्यातून बाहेर पडायला तुमची मदत हवी आहे, म्हणूनच मी हे व्लॉगिंग चॅनल सुरू केलं आहे. तर सगळ्यात पहिले आपण काहीतरी करूयात, म्हणजे मी नैराश्यातून थोडीशी बाहेर येईन. थोडासा मी स्वतःला वेळ देईन म्हणते की त्याने काय होईल की मी माझंच आत्मपरीक्षण करेन आणि कदाचित त्याच्यातून मला बाहेर पडायला मदत होईल. तर इथे मी थोडंसं स्किन केअर करणार आहे. हे माझ्याकडे हिमालयाचं फेसवॉश आहे आणि एव्हर यूथचं माझ्याकडे स्क्रब आहे. सध्या हे दोनच प्रॉडक्ट माझ्याकडे अवेलेबल आहेत. गेला महिनाभर मी स्वतःकडे लक्षच दिलं नाही. शारीरिकदृष्ट्याही मी थकले आहे आणि मानसिकदृष्ट्या देखील थकली आहे. चेहऱ्याची पूर्ण बँड वाजली आहे. तर थोडासा मी स्वतःला वेळ देऊ इच्छिते. तर आपण काय करूयात, फेसवॉशने चेहरा पाण्याने मी धुवून काढते सगळ्यात आधी, म्हणजे मला जरा खूप रिफ्रेशिंग वाटेल. थंड पाण्याने चेहरा आधी ओला करून घेतला आहे आणि फेसवॉशने मी त्याला छान धुती आहे. ते सगळं झाल्यानंतर चेहरा मी धुवून घेतला आणि त्यावर आपण आता करूयात स्क्रबिंग. एव्हरयूथचं स्क्रबचं हे पॅकेट माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून पडलेलं होतं, पण ते लावायची किंवा काही करायची माझी इच्छाच होत नव्हती. मग म्हटलं आपण ह्यातून बाहेर पडण्यासाठी व्लॉगिंग करूयात. व्लॉगिंग करणं हे माझ्यासाठी नवीन नाही आहे, कारण माझ्याकडे माझं जुनं चॅनल होतं, त्यावर मी व्लॉगिंग करत होते लॉकडाऊनच्या दरम्यान. आणि माझं हे पॅशनच आहे, व्लॉगिंग करणं किंवा दुसऱ्याशी गप्पा मारणं. पण लॉकडाऊननंतर सगळं त्या चॅनलचं काही घडलंच नाही, त्यातून काही निष्पन्न झालं नाही, म्हणून मग कंटाळा आला आणि गेली 3-4 वर्ष ते चॅनल बंदच पडून होतं. तर म्हटलं आपण नव्याने काहीतरी सुरुवात करूया असं खूप दिवसापासूनचं ठरवत होते, पण तेही कामाच्या निमित्ताने काही होईना. पण महिना झाला, अशा काही घडामोडी घडत गेल्या माझ्या आयुष्यात आणि म्हणजे घडल्या त्या छोट्याच, पण त्याचा माझ्या मनावर खूप खोल परिणाम होत गेला आणि तो होतोही लवकर. मी त्याच्यातून कितीही लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी. आणि मग महिना गेला माझं हे असंच चालू होतं. मग म्हटलं की नाही, श्री स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं. त्यांची मला बऱ्याचदा प्रचिती आलेली आहे, त्यांनी मला मदत केलेली आहे. तर म्हटलं त्यांचं नाव घ्यायचं आणि ब्लॉगिंगला परत सुरुवात करायची, जेणेकरून माझ्या मनाला उभारी येईल आणि मला बरं वाटेल आणि मी नैराश्यातून बाहेर येईल आणि किंवा कदाचित त्याच्यातून पुढे भविष्यात काहीतरी चांगलं घडेल. तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल किंवा पाहायला मिळेल, मलाही काहीतरी शिकायला मिळेल, पाहायला मिळेल. तर चेहरा धुवून आले. आत्ता तुम्हाला फरक जाणवत असेल की माझा चेहरा आत्ता थोडासा फेअर झाला आहे, उजळला आहे आणि त्याच्यावर थोडीशी पॉझिटिव्हिटी आली आहे. ती मानसिक उभारीने असेल किंवा प्रोडक्टने असेल. आणि त्यानंतर आपण थोडंसं मॉइश्चरायझर लावून घेऊया, म्हणजे चेहरा सुका पडणार नाही. तसा माझा चेहरा थोडासा ऑइली विथ असा थोडासा डर्टने भरलेला आहे. तर ठीक आहे, आपण थोडंसं मॉइश्चराईज करू. आणि त्यानंतर मी साधारण 5-7 मिनटं श्री स्वामी समर्थांचं नाव घेणार आहे असं म्हणा. मला त्यामुळे जरा बरं वाटलं, फ्रेश वाटलं. मी असंच म्हणेन की तुम्हालाही नैराश्य आलं असेल तर नैराश्यातून खरंच बाहेर पडा. नैराश्य, निगेटिव्हिटी कवटाळून काहीही मिळत नाही जीवनात. प्रॉब्लेम्स येत राहणार, ते आपल्याला फेस करायचे आहेत. आनंद आहे मी याच्यातून थोडीशी बाहेर पडले. पुन्हा भेटू. बाय बाय.